नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 10 दिवस टिकणारी सुक्या बोंबलाची खास चटणी। पण फक्त रेसिपीच नाही, आज मी तुम्हाला काही खूप महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगणार आहेत। जसं की ते सुकं बोंबील घेताना कसे ओळखायचे आणि चटणी खराब न होता जास्त दिवस कशी टिकवायची। या टिप्स माहिती नसेल तर चटणी लवकर खराब होते। तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला सुरू करूया आजची सुक्या बोंबलाची चवदार आणि टिकून राहणारी चटणी। सुके बोंबील घेताना नेहमी पातळ आणि बारीक काडीचे घ्यायचे, जाड बोंबील नाही घ्यायचे। ते जाड जरी दिसत असले तर चटणीसाठी ते उपयोगी नसतात। तर अशा प्रकारे पातळ आणि छोटे बोंबील मिळतात बारीक काडीचे। बोंबलाची निवड अशा प्रकारे करायची। आणि बोंबील साफ करताना शेपटी आणि तोंडाची बाजू फक्त तोडून घ्यायची। बाजूला जे पातळ पंख असतात ते हाताने तोडून हातानेच तुकडे करून घ्यायचे। तुम्हाला मी आता साहित्य पण सांगते। अशा प्रकारे बोंबलाचे सर्व तुकडे करून घेतल्यानंतर बोंबील अगोदर धुवून न घेता तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। तर इकडे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतले। कांदा ऑप्शन आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरी चालतो। आता हे महत्त्वाचे साहित्य, लसूण भरपूर घ्यायचा। 3 कांड्या लसूण घेतला आहे मी आणि पाव इंच आल्याचा तुकडा आहे। 7-8 हिरव्या मिरच्या, मिरची तिखटच पाहिजे आणि थोडीशी कोथिंबीर। तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य जारमध्ये सरसरीत वाटून घ्यायचे। आता आपण पुढे सुरुवात करूया। या चटणीसाठी हिरवे वाटण जे आपण आता घेतले आहे ते फार महत्त्वाचे आहे, चव खूप छान लागते। पॅनमध्ये अर्धा पळी तेल घालून घ्यायचे, जास्त तेल नाही घालायचे। बोंबील परतताना तेल चांगले असे पसरून दिल्यानंतर आता याच्यामध्ये बोंबील घालून घ्यायचे। बोंबील घातल्यानंतर गॅसची फ्लेम आता मोठी ठेवायची आहे आणि पटापट बोंबील असे खालीवर करून छान परतून घ्यायचे। जोपर्यंत बोंबील असे आपल्याला भाजलेले किंवा ब्राऊन रंगाचे दिसत नाही तोपर्यंत बोंबील चांगले परतून घ्यायचे आहे, मोठ्या फ्लेमवरतीच। हळूहळू बघा बोंबलाचा रंग कसा बदलत चालला आहे। अजून थोडे परतून घ्यायचे आहे। बोंबील चांगले भाजल्यामुळेच बोंबलाची चटणी चांगली 10-15 दिवस टिकून राहते। हे बघा आता तुम्हाला दिसत आहे बोंबील कशा प्रकारे भाजून घ्यायचे, असे कुरकुरीत बोंबील भाजून घ्यायचे आहे। आता गॅस बंद करून टाकायचा आणि लगेच साध्या पाण्यात टाकून असे थोडेसे धुवून घ्यायचे। 2-3 वेळा बोंबील चांगले पाण्याने धुवून घ्यायचे आहे। तुम्हाला दाखवते मी, त्याच्यामध्ये कचरा वगैरे जे असे काही नाही आहे, पण जे काही साईडचे असेल ते सगळे निघून जाते। हे बघा तुम्हाला पाणी दाखवते मी, बोंबलाच्या बाजूला काही चिकटलेले असते बारीक कण वगैरे, ते धुवून निघतात। म्हणून 3 पाण्यामध्ये बोंबील चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। पुन्हा एकदा असेच हाताने चोळून काढून घ्यायचे प्लेटमध्ये आणि ते पाणीसुद्धा दुसरे पाणी फेकून द्यायचे। दुसरे पाणी बघा थोडेसे कमी खराब निघाले। आता हे पाणी फेकून देऊया आणि तिसऱ्या पाण्यामध्ये फक्त बोंबील बुडवून लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचे। इथे तुम्हाला एक महत्त्वाचे सांगायचे आहे, बोंबील पाण्यामध्ये बुडवून ठेवू नका, लगेच धुतल्याबरोबर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। कारण बरेच जण बोंबील पाण्यामध्ये भिजवून ठेवतात 15 ते 20 मिनिट, हे चुकीचे आहे, त्याची चव पूर्णपणे निघून जाते। आता बोंबील चांगले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुढची तयारी, मिक्सर जारमध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरच्या सर्व साहित्य घालून घ्यायचे आणि पाणी न घालता कोरडेच वाटून घ्यायचे आहे। आल्याचा तुकडा कापून नव्हता घेतला म्हणून तो कापून घालते। अशा प्रकारे सरसरीत वाटून घ्यायचे। अजूनही थोडासा लसूण दिसत आहे। आता याच्यामध्ये मी लगेच मीठ घालून घेतले आणि पुन्हा एकदा असे वाटून घेतले। अशा प्रकारे चटणी वाटून घ्यायची। आता ज्या जारमध्ये आपण चटणी वाटून घेतली त्याच्यामध्ये सुके बोंबील घालून घ्यायचे। बोंबील वाटताना प्लस मोडवर किंवा चालू बंद करून वाटून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे बोंबील वाटून घ्यायचे। आणि तुम्हाला जर का पाट्यावरती किंवा खलबत्त्यामध्ये बोंबील ठेचून घ्यायचे असेल तर ठेचून घ्या। अशा प्रकारे बोंबील वाटलेले दिसले पाहिजे।
आता पॅनमध्ये भरपूर तेल घालून घ्यायचे आहे. 3 पळी तेल मी घालून घेतले आहे. याच्यामध्ये तेल तुम्हाला दिसत आहे. तेल चांगले गरम झाले, गॅस कमी करून कांदा घालून घ्यायचा. 2 मिनिट कांदा परतून घेतल्यानंतर कांद्याचं पाणी जळून गेल्यावरती त्याच्यामध्ये आता थोडेसे आपण मीठ घालून घेऊया चवीपुरते. कांदा चांगला लाल रंगाचा का परतून घ्यायचा, का 10 दिवस चटणी टिकली पाहिजे यासाठी कांदा चांगला लाल रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये वाटून घेतलेली हिरवी चटणी घालून घेऊया. आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये कांदा घालायचा नसेल तर कांदा नका घालू. तर तेल चांगले गरम झाले ना तर हिरवी चटणी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. फक्त एक काम करा, तेल घालताना कंजूसी करू नका, कारण तेलामुळे चटणी चांगली टिकून राहणार आहे. आता याच्यामध्ये कोकम घालून घ्यायचा. कोकम असेल तर कोकमच घाला, कोकम नसेल तर आगळ घाला, किंवा दोन्हीही नसेल तर लिंबू पिळून घालायचे आणि चांगले असे परतून घ्यायचे. पण लिंबू चटणी परतून घेताना नाही पिळायचे. आता याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. 1 टीस्पून हळद आणि 1 टीस्पून मी आपली घरगुती जो मसाला असतो तो घालून मी घेतला आहे. तर माझ्याकडचा कसा मालवणी मसाला आहे, तर मालवणी मसालाच मी नेहमी यूज करते. माझा डेली यूजचा मसाला आहे हा. तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घाला, किंवा लाल मिरची पावडर घातली तरी काही हरकत नाही. मसाले पण छान तेलामध्ये परतून घ्यायचे. मसाल्याला कशी तेलाची तरी सुटली पाहिजे, तर अशा प्रकारे मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा, तरच आपली बोंबलाची सुकी चटणी टिकून राहणार आहे. आता याच्यामध्ये वाटून घेतलेले बोंबील घालून घेऊया आणि खालीवर करून चांगले परतून घ्यायचे. आता गॅसची फ्लेम इथे मंद ठेवायची. घातलेले सर्व मसाले बोंबलाला लागले पाहिजे अशा प्रकारे छान मिक्स करून परतून घ्यायचे. पुन्हा एकदा सांगते, सुके बोंबील घेताना गुबगुबीत बोंबील घेऊ नका आणि काळपट रंगाचे बोंबील घेऊ नका. गुबगुबीत बोंबलाचा उपयोग आपण रस्सा बनविण्यासाठी करतो, तर त्यासाठी ते बोंबील चालतील. फक्त बोंबलाचा रंग काळपट नको, थोडासा लाईट असावा. जसे तुम्हाला मी बोंबील दाखवले व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत होते त्याप्रमाणे रंग घ्यायचा बोंबलाचा. त्याच्यावरती 3 मिनिट झाकण ठेवून द्यायचे. मंद आचेवरती चांगले होऊन देऊया. 3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चटणी चांगली खालीवर करून परतून घ्यायची. याच्यामध्ये 1 थेंबसुद्धा पाण्याचा वापर नाही करायचा, कारण तेलामध्येच बोंबलाची चटणी फार छान शिजवून निघते. गॅस बंद करून टाकला. आता चटणी काढून घेऊया. याच्यावरती छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. ही चटणी तुम्ही 10 दिवस जरी ठेवली ना तरी छान टिकून राहील आणि चवसुद्धा त्याची तशाच प्रकारे टिकून राहणार आहे. या चटणीबरोबर ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी खूप छान लागते, किंवा आमटी भात आणि चटणी. तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. अशी ही झटपट होणारी कमी साहित्यात बनविलेली चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.